अजून एक मोठी बातमी बघूया। ही बातमी मुंबईतल्या वांद्रे परिसरातली आहे। गरीब नगर इथलं अतिक्रमण ज्याच्यावर पश्चिम रेल्वेकडून धडक कारवाई सुरू आहे। या कारवाईचा आजचा तिसरा दिवस असणार आहे। काल कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक झालेली होती। ही दगडफेक करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। आज सुद्धा पोलीस बंदोबस्तात तिसऱ्या दिवशी हे अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। कोर्टाच्या आदेशानंतर वांद्रे स्थानकाबाहेर असलेली ही अतिक्रमण पोलिसांकडून जमीनदोस्त केली जात आहेत। वांद्रे पूर्वेचं गरीब नगर इथं गेली अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलं गेलेलं होतं। ते अतिक्रमण पालिका म्हणजे त्या अतिक्रमण हटवण्यासाठी कोर्टापर्यंत जावं लागलं। पश्चिम रेल्वेकडून आता मोठी कारवाई केली जाते आहे। या कारवाईचा तिसरा दिवस आहे। जी ही दृश्य आहेत ही आपल्याला एरियल शॉट्स जे आहेत त्याच्यावरनं आपल्याला कळू शकेल की किती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं होतं। किती वर्ष हा भाग सगळा ऑक्युपाय करण्यात आलेला होता। आता तिसरा दिवस आहे की ही कारवाई सुरू झालेली आहे। आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांना विचारूया। संकेत, आजचा तिसरा दिवस, कालच्या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज अधिक सतर्कतेने काम होईल। अर्थात प्रियंका, खरं तर काल आपल्या सर्वांना माहिती की काल दुपारनंतर खरं तर वांद्रे भागातील जी गरीब नगर जी झोपडपट्टी आहे तिच्यावरती तोडक कारवाई करत असताना जे आहे ते रहिवाशांकडून दगडफेक करण्यात आली। फक्त दगडफेक नाही तर काचेच्या बाटल्या असतील, लोखंडी सळ्या असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांच्या दिशेने किंवा अधिकाऱ्यांच्या दिशेने फेकल्या गेल्या। त्यानंतर तिकडे पोलिसांना देखील गर्दी मागवण्यासाठी जे आहे ते लाठीचार्ज करावा लागला आणि काही काळ तिकडे तणावपूर्ण वातावरण होतं आणि अर्थात पोलिसांनी नंतर ते जे वातावरण ते नियंत्रणात आणलं आणि कारवाई ही सुरूच ठेवली। कारवाई क्षणासाठी ही कारवाई खरं तर थांबलेली नाहीये आणि आज या कारवाईचा तिसरा दिवस आहे। त्याच्यामुळे आजचा दिवसही खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो। परवाची 1000 पोलिसांची फौज होती, म्हणजे पोलीस, आरपीएफ असेल, पोलीस असतील, मुंबई पोलीस असतील किंवा जवान असतील, त्यांची फौज होती, ती काल तर वाढवण्यात आली होती। आज पोलीस अर्थात सतर्क असतील। मोठ्या प्रमाणात तिकडे पोलीस बंदोबस्त असेल, रेल्वे स्टेशन असेल, रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा रस्ता असेल किंवा जे आपले स्कायवॉक्स असतात, स्कायवॉकवरती देखील आपण पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आजचा दिवस देखील महत्त्वाचा मानला जातो आणि कालच्या कारवाईनंतर तर नक्कीच आजचा दिवस देखील खूप जास्त महत्त्वाचा मानला जातो आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी सध्या तशी तयारी सुद्धा केलेली आहे। सकाळी मॉक सुद्धा झालेला आहे आणि आता तिकडे बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। जवळपास एक 10च्या सुमारास, सकाळी 10च्या सुमारास ही जी कारवाई आहे ही पुन्हा एकदा कंटिन्यू केली जाईल। तिसऱ्या दिवसाची जी कारवाई आहे ती सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल। आता अर्थात तिकडे थोडंसं तणाव असणारच आहे कारण काल लढा झालेला आहे, त्याला 24 तासही पूर्ण झालेले नाहीये। त्याच्यामुळे आज नेमकं तिथे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की सुमित, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। आपण बघतोय गरीब नगर इथलं अतिक्रमण काढण्यासाठी 3 दिवसांपासून कारवाई सुरू आहे। आजचा तिसरा दिवस आहे। वांद्रे इथली एरियलची घेतलेली ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। अतिक्रमण किती वर्ष आणि किती प्रमाणात पसरलेलं होतं हे दाखवण्याकरता।